महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजलेत. 246 नगरपालिका आणि 42 नगर परिषदेसाठीचा निवडणूक कार्यक्रम जो आहे तो जाहीर झालेला आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी या निवडणुकांची मतमोजणी जी आहे ती होताना पाहायला मिळणार आहे. खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात असं म्हटलं जातं. कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठीच्या निवडणुका म्हणून या निवडणुकांकडे जे आहे ते पाहिलं जातं. मात्र 246 नगरपालिका आणि 42 नगर परिषदांमधल्या बहुतांश नगरपालिका नगर परिषदांमध्ये उदंड झाली घराणेशाही असं जे आहे ते आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. कोणत्या मतदारसंघामध्ये घराणेशाही झालेली आहे, कोणत्या मतदारसंघांमध्ये नेत्यांच्या कुटुंबियांनाच उमेदवारी जी आहे ती मिळालेली आहे, मग ती नगराध्यक्ष पदासाठी असेल, नगरसेवक पदांसाठी असेल, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. पहिली नगर परिषद जी आहे, पहिली नगरपालिका जी आहे ती जामनेरची नगरपालिका आहे. या नगरपालिकेमध्ये राज्याचे जे मंत्री आहेत, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन, त्यांच्या पत्नीला जी आहे ती या मतदारसंघामध्ये उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. गिरीश महाजन यांच्या पत्नी असणाऱ्या साधना महाजन ज्या आहेत त्यांना या मतदारसंघामध्ये या नगरपालिकेमध्ये जी आहे ती उमेदवारी देण्यात आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. जामनेर नगरपालिकासाठीचं हे साठी गिरीश महाजन यांच्या पत्नीला खरं तर उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आता हे जामनेरचं जसं उदाहरण आहे, जामनेरमध्ये जसं गिरीश महाजन यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलेली आहे, तसंच जर आपण पाहिलं तर सासवड नगरपालिका जी आहे, या सासवड नगरपालिकेमध्ये माजी आमदार असणारे संजय जगताप यांच्या मातोश्रींना या मतदारसंघामध्ये उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे. नगराध्यक्ष पदासाठी त्यांचं नाव आहे आनंदी काकी चंद्रकांत जगताप. ज्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक ज्या आहेत त्या लढताना पाहायला मिळत आहेत. ज्या संजय जगताप यांच्या मातोश्री आहेत त्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जे आहे, या सासवड नगरपालिकेचं प्रतिनिधित्व जे आहे त्या नगराध्यक्ष म्हणून करताना पाहायला मिळत आहेत. आनंदी काकी जगताप या उपनगराध्यक्ष देखील होत्या, अनेक वर्ष त्या नगरपालिकेमध्ये आहेत. त्यांनी सभागृहामध्ये सुद्धा अनेक वर्ष काम केलेलं आहे. आता संजय जगतापांनी ज्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय त्यावेळी आनंदी काकी जगताप या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आहेत त्या असणार आहेत. असे महाराष्ट्रातले अनेक मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघांमध्ये प्रामुख्यानं उदंड झाली घराणेशाही असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. आणखीन जर आपण इकडे कोल्हापूरमध्ये गेलो तर कोल्हापूरमध्ये अर्थातच मुश्रीफ गटाची ताकद आहे. मुश्रीफ गटासोबतच संजय मंडलिक यांच्या गटाची सुद्धा ताकद जी आहे ती असल्याचं पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधलं आपण चित्र पाहतोय. आणि या दोन्ही गटांमध्ये आता समरजित राजे घाडगे जे आहेत ते सुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांची सुद्धा ताकद जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. आणि या मतदारसंघामध्ये आता खरं तर तिन्हीकडे जर आपण पाहिलं, आता मुश्रीफ गटाकडून हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई ज्या आहेत त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. कागलमध्ये खरं तर मुश्रीफ गट म्हणजे हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे जे अतिशय म्हणजे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं, त्या दोघांनी म्हणजे समरजित घाडगेंनी तर हसन मुश्रीफांच्या विरोधामध्ये निवडणूक सुद्धा जी आहे ती लढवलेली होती. मात्र आता हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांची युती झाल्याचं पाहायला मिळतंय आणि या युतीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवताना पाहायला मिळत आहेत. हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई ज्या आहेत त्या या मतदारसंघामध्ये निवडणूक जी आहे ती लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दुसरं जर आपण पाहिलं म्हणजे आता आपण एक एक घराणेशाही विषयी ज्यावेळी बोलतोय त्यावेळी भाजपकडनं तर नांदेडमध्ये लोहा कंधार जो मतदारसंघ आहे विधानसभेचा,
ज्या मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर पार्टी विथ डिफरन्स भाजप म्हणताना नेहमी पाहायला मिळतं, मात्र भाजपमध्ये सुद्धा घराणेशाही जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच नेमकी कुठली ही मतदार म्हणजे नेमकं कोणाला उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे ते आपण पाहूयात। इथे जो नांदेड जिल्हा आहे, जिल्हा नांदेड या मतदारसंघामध्ये लोहा नगर परिषद आहे आणि या लोहा नगर परिषदेमध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। मग सासरे मैदानामध्ये आहेत, सुनबाई मैदानामध्ये आहेत आणि या मतदारसंघामध्ये उदंड झाली घराणेशाही असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण ते देखील जे आहे ते पाहूयात। कुठं काका पुतण्या आहेत, कुठे सुनबाई सासरे मैदानामध्ये आहेत। एकाच कुटुंबातल्या 6 जणांना, ज्यावेळी आपण म्हटलं होतं की 6 जणांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। या मतदारसंघामध्ये खरं तर लोहा कंधार जे आहे तिथे प्रताप पाटील चिखलीकर हे भाजपमधनं राष्ट्रवादीत आलेले आहेत आणि जे प्रताप पाटील चिखलीकर हे खासदार सुद्धा होते आणि आता ते लोहाचे आमदार आहेत, म्हणजे माजी खासदार आणि आता ते आमदार आहेत या मतदारसंघाचे। त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपमध्ये जी आहे ती घराणेशाही झाल्याचं पाहायला मिळतंय। या मतदारसंघामध्ये जरी म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी तिकडे राज्यामध्ये सत्तेत असले तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये वेगवेगळे लढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या मतदारसंघामध्ये एकाच कुटुंबातल्या 6 जणांना भाजपनं जी आहे ती उमेदवारी दिल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामधल्या अशा अनेक नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत। या नगरपंचायतींमध्ये घराणेशाही जी आहे ती उदंड झाली असं चित्र खरं तर पाहायला मिळतंय। आणखीन जर आपण पाहिलं, या शिवाय जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यासह राज्यभरातल्या म्हणजे खरं तर बारामती नगरपालिकेसाठी सुद्धा बारामती नगरपालिका जी आहे या नगरपालिकेसाठी अजित पवारांचे पुत्र असणाऱ्या जय पवार यांची चर्चा जी आहे ती नावाची चर्चा त्यांच्या सुरू होती, मात्र जय पवार यांना उमेदवारी जी आहे ती मिळालेली नाही। त्यामुळे बारामतीमध्ये जय पवारांच्या नावाची मोठी चर्चा झाल्यानंतर सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती देण्यात आल्याचं पाहायला मिळालेलं नव्हतं। आता जर आपण कोल्हापूर जिल्ह्यामधली दुसरी नगरपालिका पाहिली, नगरपंचायत पाहिली, तर जयसिंगपूरची नगर परिषद आहे। ही जी नगर परिषद आहे ही नगर परिषद शिरोळ या विधानसभा मतदारसंघामध्ये येते, ज्या शिरोळचे आमदार हे एकनाथ शिंदेच्या पाठिंबा असणारे, एकनाथ शिंदेनी च्या बंडामध्ये सुद्धा ज्यांनी साथ दिली ते माजी आरोग्य राज्यमंत्री जे आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर। राजेंद्र पाटील यड्रावकर हे राज्याचे आरोग्य मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि आरोग्य राज्यमंत्री राहिलेले आहेत। म्हणजे हा जो कार्यकाळ राजेंद्र पाटील यड्रावकरांचा होता तो महाविकास आघाडीच्या सरकारमधला होता। ज्यावेळी राजेश टोपे हे राज्याचे आरोग्य मंत्री होते त्यावेळी राजेंद्र पाटील यड्रावकर हे राज्याचे आरोग्य राज्यमंत्री होते। त्यांचे बंधू जे आहेत संजय पाटील यड्रावकर, राजेंद्र पाटलांचे बंधू संजय पाटील यड्रावकर जे आहेत ते या जयसिंगपूर नगरपालिकेमध्ये उमेदवारी जी आहे ती करताना पाहायला मिळत आहेत। संजय पाटील यड्रावकर हे या निवडणुकीमध्ये जे आहेत ते जयसिंगपूर नगर परिषदेसाठी उभे असल्याचं पाहायला मिळतं। यासोबतच
अशोकराव माने जे आहेत, अशोकराव माने हे सुद्धा मोठं नाव आहे. माजी आमदार ते राहिलेले आहेत. आणि दलित मित्र म्हणून खरं तर अशोकराव माने यांची या मतदारसंघामध्ये ओळख आहे. ही सुद्धा जयसिंगपूरची नगरपालिका आहे, ज्या नगर परिषदेच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय, जिथं राजेंद्र पाटील यड्रावकरांचे बंधू उभे आहेत. त्याच ठिकाणी अशोक माने यांच्या स्नुषा अर्थात सुनबाई ज्या आहेत त्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. अशोक माने यांच्या स्नुषा, अशोक माने यांच्या सुनबाई ज्या आहेत, ज्यांचं नाव आहे सारिका माने, ज्या आहेत त्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. अशी महाराष्ट्रातले अनेक घराणी आहेत. अनेक ठिकाणी जर आपण पाहिलं म्हणजे जयसिंगपूरची असेल, पुण्याची असेल, या अनेक महानगरपालिका म्हणजे नगरपालिका आणि नगर परिषदांमध्ये घराणेशाही जी आहे ती उदंड झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे. अजून तर म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची घराणेशाही आपल्याला पाहायला मिळते का, हे सुद्धा पाहणं जे आहे ते महत्वाचं आहे. आता एकंदरीतच आपण जर पाहिलं, याशिवाय या महानगरपालिकांच्या शिवाय कुरुंदवाड ही एक महानगरपालिका आहे, जी कुरुंदवाड ही सुद्धा नगरपालिका आहे. कुरुंदवाडची जी नगरपालिका आहे, कुरुंदवाड ही सुद्धा जयसिंगपूरच्या जवळ म्हणजे शिरोळ मतदारसंघामध्येच येतं. शिरोळ मतदारसंघाचे आमदार आपण जसं मगाशी सांगितलं तसे राजेंद्र पाटील यड्रावकर आहेत. आणि या शिरोळच मतदारसंघामध्ये, शिरोळ विधानसभेचा जो मतदारसंघ आहे, यामधल्या कुरुंदवाडच्या नगरपालिकेमध्ये माजी नगराध्यक्ष आहेत तिथले रामचंद्र डांगे. या रामचंद्र डांगे यांच्या स्नुषा म्हणजे अशोक मानेंच्या सुनबाई जशा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तशा रामचंद्र डांगे यांच्या स्नुषा ज्या आहेत त्या सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या आहेत त्या असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचं नाव आहे मनीषा डांगे. आणि याच नगरपालिकेमध्ये तिथले जे दुसरे माजी नगराध्यक्ष आहेत जयराम पाटील. या जयराम पाटील यांच्या सुनबाई सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. म्हणजे दोन माजी नगराध्यक्षांच्या सुनबाईंमध्ये ही लढत जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते, ज्यांचं नाव आहे योगिता पाटील. जयराम पाटील यांच्या सुनबाईंचं नाव आहे योगिता पाटील, ज्या या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा अनेक नगरपालिका नगर परिषदा आहेत, ज्या नगरपालिका नगर परिषदेमध्ये प्रामुख्यानं घराणेशाही उदंड झाली असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. म्हणजे या अगोदर जर आपण पाहिलं तर लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घराणेशाही जी आहे ती पाहायला मिळालेली होती. म्हणजे अगदी विधानसभेखातीर जर आपण बोललो तर विधानसभेमध्ये सुनील तटकरे जे आहेत, सुनील तटकरे खासदार आणि आदिती तटकरे जे आहेत आमदार मंत्री, असं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे वडील खासदार, मुलगी आमदार मंत्री, असं आत्ताच्या विधानसभा निवडणुकीनंतरचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. किंवा नितेश राणे निलेश राणे या दोन बंधूंची जोडी सुद्धा जी आहे ते आपल्याला विधानसभेमध्ये काम करताना पाहायला मिळते. नारायणराव राणे हे लोकसभेमध्ये काम करताना जे आहे ते पाहायला मिळतात. याशिवाय आणखी कोणत्या नगरपालिका नगरपंचायती आहेत ज्यामध्ये घराणेशाही झालेली आहे, हे तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. कॅमेरामन पियुष एरवडेकर सह मी संकेत देशपांडे, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड,
सिलेंडरची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।